परभणी लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी भव्य मिरवणूक व शक्ती प्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीत त्यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले। आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत। जर बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना गोधरा हत्याकांडात मोदींचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यास रोखले नसते तर ते पंतप्रधान झालेच नसते असा घणाघात करून आज मोदींनीच बाळासाहेबांची शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांनी या प्रसंगी बोलताना केलाय। त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका करत या निवडणुकांमधून या दोन्ही सरकारला मोठा धक्का बसेल असा विश्वासही व्यक्त केलाय। MCN न्यूज मराठी करिता महबूद खान, परभणी। आपली आपण करावी सोडवण आधी आपलं आपलं बघू, शेख आपली आपली देख, बाद में देखी परभणी के निकाल कसा राहील। अनेक जोनचे धनुष्यबाण घेऊन उमेदवारी मिळाली त्यांची रद्द होण्याच्या मार्गावर आहे। काय वाटते म्हणजे जसे की खासदार बघा, आता तो त्यांचा विषय आहे। त्यांच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेले त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे येणारा काळ आपल्याला दाखवेल। एकाचा तर गळबळी कृपा तोमाने साहेबाचा, त्याला म्हणलं ते दिले विमान खाल म्हणून ऐकलं नाही। बाबा गेल्या दशम्या गेल्या। हेमंत पाटलांचे ते लढले पाहिजे हो, असं माझं मत। मित्र आहे माझ्या जवळचा, वाशीमुळे तर भाजप त्यांना निवडून जाईल की काय तुमची अवस्था आहे। गवळी 5 वेळा आला, गवळी 5 वेळा निवडून आल्या, आमची सुद्धा तिकीट म्हणाल ना तुम्हाला। तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवणार आहे। गहू पेरल्यावर गहूच उगवते, ज्यावेळी नाही उगवत। तुमच्यामध्ये जे अहंकार होता, ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात, का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात, ही काय ठरवणार। मुख्यमंत्र्याबाबत असं कळेल आपण मुख्यमंत्र्याविषयी काय बोला। एवढे मोठे माणसं आहेत। 2004ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो, पण ते मुख्यमंत्री झाले, मी आणखी इथंच आहे। आपल्या सभा किती काय वाटतं येणारी निवडणूक कशी राहणार। प्रतिक्रिया होती, शक्ती प्रदर्शन दाखवलेलं नाही। जनतेच्या मनाची तत्परता आहे। उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या विचाराला महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रतिसाद मिळतो, तो जनतेला व्यक्त केला। 35 वर्षांनंतर भविष्य बांधले आपण असं काही नाही। पक्षाचे जे विषय असते त्याच्यावर लढावं लागतं। ग्रामपंचायतीच्या निवडणुका अशा अनुसार अधिकृत निवडणूक आयोगाने लढतो। मनसेकडून अद्यापही उमेदवारी घोषित करण्यात आली नाही। 2 राऊंड झाले उमेदवारी दाखल करण्याच्या। मनसे निवडणुकीत लोकसभेत पार्टिसिपेट केलं असं वाटतं का तुम्हाला। मला वाटतं आमचं आपण बोलू, मनसेच्या ते मनसेच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही विचारा। परंतु महाविकास आघाडी ताकदीनं लढते, ताकदीनं निवडून येणार। उमेश पाटील अजून बरेच लोक आहे, अजून पुढे पुढे काय काय होतं बघा। अजून बरेच लोक यायचे बाकी सगळ्या ठिकाणी असं काही ना काही कल्पना या ठिकाणी महायुतीचा उमेदवारीचा फॉर्म दाखल झाला। काही नेत्यांची मी वाचनामध्ये एकच उल्लेख होता, मोदी साहेबांना हे केलं, मोदी साहेबांना ते केलं, तुम्ही काय केलं हे त्यांनी काहीच नाही सांगितलं। अरे आम्ही आज सांगू शकतो मंडळीसाठी त्यांनी केवढा मोठा संघर्ष केला। त्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मेडिकल कॉलेज आलं। तसं तुम्ही सांगा ना काय केलं होतं। उलट आमच्यावरती आरोप केला की डीपीडीसीचे आम्ही पैसे अडवले, आम्ही डीपीडीसी थांबवली। आम्ही डीपीडीसी थांबवली नाही, काही ग्रामपंचायती सरपंच हायकोर्टामध्ये गेल्यामुळे ती डीपीडीसी थांबली। पण काहीतरी सांगायचं की तुम्ही मोदींच्या नावावर मतं मागायले, तुमचं कर्तव्य काय हे जरा लोकांनी सांगा। हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं। या संपूर्ण आपली लोकसभा मतदारसंघात प्रचंड ताकद आहे। संपूर्ण नेते या ठिकाणी व्यासपीठावर एकत्र झाले, सगळे कार्यकर्ते एकत्र झाले। सगळ्या जगकरण्या कार्यकर्त्याला